नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या रविवार स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. विठुरायाने आता शेवटी त्या जोडप्याची हाक मनापासून ऐकलेली असते आणि मग त्याच्यानंतर सावलीला खऱ्या अर्थाने शुद्ध आलेली असते. सावली आता लगेच सारंग सर म्हणून डचकून उठते, डोळे उघडते, सारंगच्या नावाने त्याला आवाज देत असते. आता सावलीचा आवाज ऐकल्यानंतर ते दोघी खूप खुश होतात. आता शेवटी त्यांचे प्रयत्न सार्थकी लागलेले असतात. आता मग ते दोघी आता लगेच विठुरायाचे मनापासून आभार मानत त्याला म्हणतात की विठुराया, तुझीच कृपा झाली. विठुराया, तूच आमचा पाठीराखा आहेस. तुझ्या मर्जीशिवाय पान सुद्धा नाही हलत. इकडे सावलीचं सुद्धा लक्ष विठुरायाकडे गेलेलं असतं, पण मात्र सावली निश्चिंत शांतपणे पडलेली असते. आता ते विठुरायाला म्हणत असतात की आम्ही शेवटी बाबडी माणसं, डोक्यामध्ये साधं पान जरी पडलं ना तरी सुद्धा आभाळ पडल्यासारखं वाटतं. विठुराया, प्रत्येक वेळी तुम्हीच आम्हाला सावरून घेता. इथे जना सुद्धा म्हणू लागते की विठुरायाला प्रत्येकाच्या मनातलं बरोबर कळतं. ज्याच्या हृदयामध्ये विठ्ठल आहे ना, त्याला मनातलं काय बी सांगावं लागत नाही. ते दोघेही विठुरायाची अगदी मनापासून सेवा करत विठुरायाचा धावा करत असतात आणि सावलीला शुद्ध आली म्हटल्यानंतर ते दोघेही खूप खुश असतात आणि विठुरायाचे आभार मानत असतात. त्याच्यानंतर सावलीला शुद्ध आलेली पाहता ते दोघेही सावलीकडे येतात. सावलीला असंख्य प्रश्न विचारत तिला विचारू लागतात की कोण आहेस ग पोरी, तू कुठून आलीस, घरामध्ये तुझ्या कोण कोण असतं आणि नेमकं काय झालं होतं, असे ते सावलीला खूप प्रश्न विचारतात. मग त्याच्यानंतर जना लगेच त्यांना शांत करत म्हणते की अहो जरा शांत व्हा, असे काय प्रश्न विचारताय, असे काय रपरप प्रश्न विचारताय. लगेच आता ते म्हणू लागतात की काय चुकीचं विचारलं. जना याच्यावरती विचारते की असं नाही हो, जरा मुद्द्याचं विचारा. आता त्याच्यानंतर जना तिच्या नवऱ्याला बाजूला घेते आणि स्वतः सावलीशी बोलत तिला विश्वासात घेत विचारू लागते, बाळा तुला भूक लागली ना, आणि ती प्रेमाने सावलीच्या डोक्यावरनं हात फिरवत असते. इथे सावली सुद्धा शांतच असते, घाबरलेली असते, पण मात्र सावली इथे अशक्त झालेली असते आणि तसाच लगेच तिचा डोळा लागून जातो. इथे आता त्याच्यानंतर ते आता म्हणतात की झोपली ती बिचारी, अजून पूर्णपणे सावरलेली नाहीये. जना म्हणू लागते की सावरल बिचारी, जरा तिला दमानं घ्यावं लागेल. ते दोघेही सावलीला निश्चिंतपणे झोपवतात आणि मग त्याच्यानंतर ते दोघेही बाहेर थांबण्यासाठी तिकडनं निघून जातात. आता मग त्याच्यानंतर सावलीचा डोळा उघडतो आणि आता विठुरायाची मूर्तीकडे पाहत सावली बोलू लागते की विठुराया, कोण आहे ते दोघे जण, कुठं आणून ठेवलंयस तू मला, आणि नेमकं तू माझ्या आयुष्याबरोबर काय करायचं ठरवलंयस. सावलीच्या मनामध्ये आता खूप काही प्रश्न पडलेले असतात. सावली आता म्हणू लागते ही माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे का, मी माझी ओळख लपवायला हवी का. सावलीला आता काय करावं काय नको करावं काहीही समजत नसतं आणि सावली सुद्धा गोंधळामध्ये पडते आणि शांतपणे पडून असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तिलोत्तमा व घरातले सगळे सारंगची वाट पाहत असतात. सारंग अजूनपर्यंत घरी आलेला नसतो. तिलोत्तमा आता म्हणू लागते एवढा वेळ झालाय आणि हा सारंग गेलाय कुठे. तेवढ्यात लगेच नील तिकडनं येतो आणि सांगतो मॉम तो सावलीला शोधायला गेलाय. तिलोत्तमा आता चिडते आणि ओरडत म्हणू लागते का पण, आणि त्या पोरीला शोधायची गरज काय, तो पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायला गेला होता, करू दे ना मग पोलिसांना त्यांची कामं, आपण आपली कामं सोडून त्या पोरीच्या मागे वेळ का घालवायचा, त्या पोरीला शोधायला का जायचं. इथे आता बाबांना सारंग जे करत असतो ते पटलेलं असतं. बाबा लगेच तिलोत्तमाला म्हणतात की हे बघ तिलोत्तमा, एक सेन्सिटिव्ह पुरुष जेच करेल ते सारंग करतोय आणि किती जरी काही झालं तरी सुद्धा सावली बायको आहे त्याची. आता तिथे तिलोत्तमा तर चिडलेली असते आणि तिलोत्तमा बाबांवरती ओढत म्हणते की मी नाही मानत सावलीला त्याची बायको. बाबा आता म्हणू लागतात ठीक आहे नको मानू, पण मात्र माणुसकीचं नातं तर तू मानतेस ना. एवढे दिवस सावली आपल्या बरोबर राहिलीये आणि सारंगने तिचा चांगुलपणे नीटनेटकेपणाने बघितलाय आणि म्हणूनच तो सावलीला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि फक्त तू दोषाच्या भावनेने त्या सगळ्या गोष्टीसाठी विरोध करतीयेस. इथे आता बाबा सुद्धा चिडलेले असतात. तिलोत्तमा शांतपणे बाबांचं सगळं काही बोलणं ऐकून घेत असते. तिथे अस्मी आणि ऐश्वर्या ह्या दोघेही असतात आणि ऐश्वर्या लगेच या पॉइंटवरती बोलत म्हणते, डॅड आय एम सो सॉरी, पण मात्र तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी खोटी आहे आणि मला जे वाटतंय ते चुकीचं आहे का. ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता नील लगेच ऐश्वर्याकडे येत म्हणतो की ऐश्वर्या, उगाच नको त्या ठिकाणी वाद घालत नको बसू, मी तुला सांगितलंय ना काय करायचं. नील आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच तिलोत्तमा नीलला शांत करत म्हणते की नील तुझं काय चाललंय, या पोरीमुळे आपण आपापसामध्ये वाद नाही घालायचे आणि कदाचित हेच त्या पोरीला हवं असेल. आणि तसा सुद्धा सारंगने मला शब्द दिलाच आहे, 2 दिवसाच्या आतमध्ये जर ती पोरगी सापडली नाही तर मी जो निर्णय घेईल तो फायनल असेल.
आणि शेवटी मी जे म्हणेल ना तेच तो करेल. आता हे सगळं बाबासुद्धा ऐकतात आणि याच्यावरती बाबासुद्धा लगेच बोलू लागतात की तिलोत्तमा काय चाललंय तुझं? तू सांगशील ते सारंग करणार, याचा अर्थ नेमकं काय? म्हणजे तू नेमकं त्याला काय करायला सांगणार आहेस? तिलोत्तमा आता बोलू लागते, कळेल 2 दिवसामध्ये. त्याला मी असं काही करायला लावेल ना की सारंगच्या आयुष्यातून ती पोरगी आणि या घरातून कायमची बाहेर जाईल. त्याच्यानंतर सावलीला इकडे शुद्ध आलेली असते. ती झोपेतून उठते, आजूबाजूला पाहते तर तिचा चष्मा सुद्धा तिथेच असतो आणि सावली तिच्या डोळ्याला चष्मा लावते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली अजूनही सापडलेली नाहीये या विचारांमध्ये सारंग खूप अस्वस्थ झालेला असतो आणि सावलीच्या विचारांमध्ये विठुरायाकडे येत विठुरायाला सावली सापडावी म्हणून प्रार्थना करत असतो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सावली तिच्या जागेवरनं उठते तर ते जोडपं सुद्धा तिथे शांतपणे निश्चिंत झोपलेलं असतं. तेवढ्यात मग सावलीला विठुरायाची मूर्ती दिसते आणि सावली इकडे विठुरायाकडे येऊ लागते. इकडे सारंग तर विठुरायाच्या बाजूला असं शांतपणे बसतो आणि सारंगच्या डोळ्यामध्ये असं टपकन पाणी आलेलं असतं आणि सावली इकडे विठुरायाकडून विठुरायाच्या बाजूला बसते आणि विठुरायासमोर हात जोडून उभी असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग इकडे विठुरायाला म्हणतो की पांडुरंगा, माझी सावली कुठे? आणि इथे सावली सापडावी याच्यासाठी रिक्वेस्ट करत असतो. इकडे सावली पांडुरंगाला म्हणू लागते की का वाचवलंस रे तुम्हाला? का वाचवलंस तुम्हाला एवढ्या मोठ्या अपघातून? होत होता ना माझा चांगला अपघात, जाऊ द्यायचं ना मला. मग याच्यानंतर इकडे सारंग रडत असतो आणि विठुरायाला म्हणतो, या सगळ्या गोष्टीचं उत्तर तूच देऊ शकतोस. सावली निस्वार्थपणे इकडं निघून गेलीये. आजवरती सावलीने तुझी खूप मोठी सेवा केली. सावली तुझी निश्चिंत भक्त आहे आणि माझा सावलीवरती पूर्ण विश्वास आहे. पांडुरंग, तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तुझ्या निश्चिंत भक्तापुढे तू काहीही चुकीचं घडू देणार नाहीयेस. मला अख्ख्या जगाने जरी ओढून सांगितलं ना की सावलीला काहीतरी झालंय, तरी सुद्धा माझा त्याच्यावरती विश्वास नाही बसणार, कारण माझा तुझ्यावरती विश्वास आहे पांडुरंगा. त्याच्यानंतर इकडे सावली म्हणत असते की माझ्या मनाची अशी भक्कम तयारी करून माझ्या कुटुंबापासून लांब आले होते. स्वतःच्या मर्जीने मी सारंग सरांपासून दूर आले होते, का तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग विठुरायाला म्हणत असतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला ही गोष्ट सुद्धा चांगली माहिती आहे की जिथे कुठे सावली असेल ना तिथे कुठे तिला तू सुखरूप ठेवलंयस. मी सावलीला खूप त्रास दिलाय. मी तिला बोललो की माझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नकोस. ती गोष्ट खरं तर माझी खूप चुकली, पण मात्र विठुराया, तू माझ्या चुकीची शिक्षा तिला का देतोयस? विठुराया, मला आठवत सुद्धा नाहीये की मी तुझ्याकडे काहीतरी मागितलंय. खूप कमी वेळा मी तुझ्याकडे काहीतरी मागितलंय ना, पण विठुराया मी अगदी मनापासून तुझ्याकडे काहीतरी मागतोय. माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं दे पांडुरंगा. आणि सारंग म्हणत असतो, देशील ना पांडुरंगा उत्तरं? इकडे दुसरीकडे सावली आता पांडुरंगाला सांगत असते की काय उत्तर देऊ मी सारंग सरांना? मी घर सोडून आले. सारंग सर मला तेव्हा प्रश्न विचारतील, मग मी काय उत्तर देऊ त्यांना? विठ्ठला, तुला सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहिती आहे मी कधीच स्वतःचा विचार नाही केला. मी कायम दुसऱ्याचा विचार केला. इकडे दुसरीकडे सारंग सुद्धा म्हणत असतो की आजवरती मी फक्त कुटुंबाचा विचार केलाय. त्यासाठी मी कधी जगलेलोच नाहीये. मला या गोष्टीचं कधीच दुःख नाहीये, कारण मला कुटुंबासाठी जगायला खूप आवडतं. पण देवा, सावली माझ्या आयुष्यात जेव्हा आली ना तेव्हा तिने खूप कमी वेळामध्ये माझ्यावरती जीव ओवाळून टाकला. इकडे दुसरीकडे सावली विठुरायाला सांगत असते, जीव तर मी सुद्धा सारंग सरांना लावला होता, पण मात्र आमच्या या नात्याकडे सारंग सर कुठल्या नजरेने बघतात ना हे मला नाही कळालं. सारंग इकडे देवाला सांगत असतो, आमच्यातलं नातं म्हणजे मैत्री आहे, ती कायम राहील आणि होती. पण तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते मला अजूनही नाही कळत आहे. सावली घरी परत कधी येईल असा प्रश्न सारंगच्या मनामध्ये पडलेला असतो. इथे आता सावली सुद्धा म्हणत असते की मी घरी परत कधी जाईन हे मला नाही माहिती, पण मात्र तू मला कायम योग्य तो मार्ग दाखवत आलायस, मग तूच मला मार्ग दाखव. आणि सावली विठुरायाला प्रार्थना करत रिक्वेस्ट करत असते. इकडे सारंग सुद्धा हात जोडत म्हणत असतो की विठुराया, तूच काय तो मार्ग दाखव. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू मला दे. या सगळ्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तू मला दाखव. पांडुरंगा, आता तूच काहीतरी कर. इकडे सारंग सुद्धा पांडुरंगासमोर हात जोडून रिक्वेस्ट करत रडत असतो आणि इथे सावलीला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सखदेव, एकनाथ, कानू हे सगळे सावलीच्या विचारांमध्ये असतात. सावली अजूनही घरी परत आलेली नाहीये, सापडलेली नाहीये, म्हणून ते सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. पण मात्र जयंतीला त्या गोष्टीचं काहीही वाटत नसतं. इकडे सगळे आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलेला असतो. एकनाथ आता सखदेवला आलेला पाहता आश्चर्याने त्याच्याकडे विचारतो की सखदेव, तू पोलीस स्टेशनला जाऊन आलास ना, पोलीस काय बोलले? आपली सावली सापडली की नाही? देव
तर शांतच असतो. जयंती आता लगेच म्हणू लागते की माणूस उन्हातानातून थकून आलाय, त्याला श्वास तर घेऊ द्या, पाणी तर पिऊ द्या, काय चाललंय तुमचं. आणि जयंती सखदेवला तिथे शांतपणे बसवते. पण मात्र तरीसुद्धा सखदेवच्या तोंडून एक शब्दसुद्धा फुटत नसतो. तो शांतच असतो. म्हणजेच की त्याला कुठल्या तरी गोष्टीचा धक्का बसलेला असतो. कान्हू आणि एकनाथरावांना फक्त एक प्रश्न पडलेला असतो की सावलीबद्दल काही कळलं का. त्याच्यानंतर आता जयंती सखदेवला पिण्यासाठी पाणी देते. सखदेव इकडे आता शांत होतो. सगळेच आता विचारत असतात, सखदेवारी सांग रे, काही माहिती मिळाली का. कान्हू सुद्धा रडत विचारत असते, सखदेवा जे काय असेल ना ते खरं खरं सांग. ते खूप कळवळीची रिक्वेस्ट करत सखदेवला म्हणत असतात की सखदेव बोल ना. पण मात्र सखदेव तरीसुद्धा शांत असतो आणि त्याच्यानंतर निश्चिंतपणे उत्तर देतो की पोलिसांचं असं म्हणणं आहे की आपली साऊ नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्याचं संकेत आहे. मग त्याच्यानंतर आता ही सगळी गोष्ट एकनाथरावांना आणि कान्हूला कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची तर पूर्ण जमीनच सरकते. त्यांना मोठा धक्काच बसलेला असतो आणि ते तिघेही खूप रडत असतात. इथे आता कान्हू आता म्हणू लागते की अशी कशी जाईन माझी साऊ नदीच्या प्रवाहातून वाहून, तिला काहीही झालेलं नाहीये. जयंती आता वाटतील तसं बोलत आता म्हणू लागते की काय मेली बिली तर नसेल ना. हे शब्द ऐकल्यानंतर सखदेव भयंकर आता रागावतो आणि जयंतीवरती म्हणत असतो की तुझे हे शब्द ना तुझ्याच तोंडात ठेव. अजून आपल्या साऊची बॉडी सापडलेली नाहीये आणि आपले सारंग सर आपल्या साऊला लवकरच शोधून काढतील. इकडे आता कान्हू आणि आता एकनाथराव विठ्ठलासमोर येतात. कान्हू रडतच विठ्ठलाला म्हणू लागते की विठ्ठला काय खेळ लावलायस रे तू, माझी साऊ तुझीच सावली आहे ना. जावे बापूंना साऊला शोधण्यासाठी यश दे रे बाबा. इकडे आता एकनाथराव सुद्धा म्हणत असतात की विठ्ठला माझ्या पोरीला, सावळ्या तुझ्या साऊला सांभाळ रे. माझी लेक जिथं कुठं असेल ना तिला सुखरूप ठेव, तिला शोधून दे. एकनाथराव, कान्हू, सखदेव हे सगळे सावलीच्या विचारांमध्ये अस्वस्थ झालेले असतात आणि सगळेच खूप रडत असतात. त्याच्यानंतर आता सकाळी सावलीने तिचं आवरून विठ्ठलाची पूजा करत हात जोडून तिथे शांतपणे बसलेली असते. तेवढ्यात तिथे जना तिची कामं आटपत असताना येते. ती सावलीला पाहते आणि तिला खूप भारी वाटतं. जना लगेच तिच्या नवऱ्याला सुद्धा बोलून घेते. हे सगळं बघल्यानंतर त्यांना सुद्धा खूप आनंद होतो. इथे आता सावली त्यांच्याकडे पाहते आणि जना आता खुश होत सावलीला म्हणू लागते की तुझ्या डोळ्यामध्ये विठ्ठलाची भक्ती दिसते आणि त्याच्यामुळेच त्याने तुला वाचवलं. त्याच्यानंतर सावली आता म्हणते की मी तुझ्यासाठी चहा टाकते, तुझ्या पोटामध्ये काल रात्रीपासून काहीच नसेल ना. इथे सावलीने चहा आधीच बनवून ठेवलेला असतो. सावली आता सांगते मी आणते सगळ्यांसाठी चहा, मी बनवलाय चहा. आणि सावली लगेच इथे चहा आणण्यासाठी येते आणि मग त्याच्यानंतर सावली त्यांना दोघांनाही चहा देते. इकडे दुसरीकडे भैरवी आणि ताराकडे एक कोणीतरी पाहुणे आलेले असतात आणि ते आता भैरवीला म्हणत असतात की खरं तर तुमच्याबद्दल काही बोलायची सोयच नाहीये. तुमच्या कित्येक पिढ्यांनी आता इथे संगीताची सेवा केली आहे आणि आता तारा मॅडम सुद्धा तेच करतायत. जर पुण्याची संगीत स्पर्धा जर तारा मॅडमनी जिंकली ना तर यांच्यासाठी आमच्याकडे तारा मॅडमसाठी 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हे ऐकल्यानंतर भैरवीला आणि ताराला मोठा धक्काच बसतो. आता तारा गाणार तरी कशी, सावली तर नाहीच सापडत आहे. ते सांगत असतात की ही अमाऊंट 50 लाखाची आहे आणि या काळामध्ये त्यांना आमच्या लेबलसाठी 20 गाणी गावी लागतील. नेमकं आता काय करायचंय, कसं करायचंय हे सर्व काही इन्फॉर्मेशन त्या आता भैरवीला देतात. पण मात्र भैरवी आणि तारा या दोघीही शांत असतात आणि शांतपणे ते जे काही सांगतात त्यांचं बोलणं ऐकून घेत असतात. भैरवी आता स्वतःशीच म्हणू लागते की संधी स्वतः दारात दार ठोठावून म्हणते की मला संधी द्या. पण मात्र या मुलख सावलीने सगळा काही घोळ घालून ठेवलाय. ना धड कुठली गॅरंटी उडली आहे, ना धड कुठले इव्हेंट्स घेता येत आहेत. या अवदसेचं नेमकं काय करायचं, कुठे जाऊन लपली आहे कोणास ठाऊक. इकडे दुसरीकडे सावली आता त्यांच्या दोघांनाही चहा देते आणि सावलीने बनवलेला चहा खरंच खूप सुंदर झालेला असतो आणि ते दोघेही सावलीचं कौतुक करत असतात. त्याच्यानंतर आता ते विचारत असतात की पोरीनं झाक चहा बनवलाय आणि आता तुझी तब्येत सुद्धा बरी झालेली दिसते. बरं मला सांग तुझं नाव काय आणि तुझ्या नवऱ्याचं नाव काय. आता सावली शांत राहते. तिला प्रश्न पडतो की मी माझी खरी ओळख कशी सांगू. आज मला ना सासरे ना माहेरे आणि मुळात मला घरच नाहीये. आज मी कोणाचीच कोणी नाहीये. माझं ओळख, माझं अस्तित्व सर्व काही शून्य आहे. सावली अशी शांत झालेली पाहता ते लगेच सावलीला विचारतात काय ग पोरी, काय झालं नेमकं. सावली आता तिचं खोटं नाव सांगत म्हणते की माझं नाव श्यामा आहे. इथे आता सावलीला हे सगळं ऐकल्यानंतर ते दोघी आनंदी होतात. आता त्याच्यानंतर विचारतात नवरा कुठे असतो. पण मात्र सावली असं दाखवत असते की तिला काहीही आठवत नाहीये. तर ते आता पुढे विचारू लागतात तुला आठवत नाही म्हणजे, अगं असं कसं, नवरा कुठे आहे तुझा आणि गाव कुठे आहे तुझं.
घर तरी आठवतंय का तुला तुझं? म्हणजे शाळा शिकली आहेस का? काही लिहिता वाचता लिहीन का? पण मात्र सावली तरीसुद्धा शांत असते आणि डोक्याला हात लावत असते. तिचं डोकं दुखायला लागलेलं असतं हे असे प्रश्न पाहून. आता लगेच आहे ना शांत करत म्हणते, अहो काय चाललंय? आधीच पोर खूप बावरली आहे आणि तुम्ही एकामागून एक प्रश्न विचारत चाललाय. वाईस थोडंसं जमाने तरी घ्या. मग आता ते लगेच शांत होतात. जना इकडे सावलीला विश्वासात घेत सांगू लागते, की हे बघ बाळा, तुला ना आत्ता कुठल्याच प्रश्नाची काहीच उत्तरं द्यायची गरज नाहीये. या प्रश्नांची उत्तरं तो विठुरायाच देत असतोय. आपण काही शोधायची, काही करायची गरजच नसते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अस्मी आता नाटकं करत अर्षात बघत स्वतःशीच म्हणत असते, की सारंग माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते. तू माझा स्वीकार केलास ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी तुझी आयुष्यभर साथ देईन. आता इथे मूर्ख अस्मी सारंग हो बोलल्यानंतर त्याला काय बोलायचं याची प्रॅक्टिस करत असते आणि अस्मी आता खूप खोटारडेपणा करत, भोळा चेहरा करत फक्त आता हे सगळं बोलत असते. फक्त सारंग मी तुझी बनून राहीन. तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्या येते आणि हसत लगेच अस्मीला म्हणते, ए हॅलो, हा सगळा ड्रामा करण्याची काय गरज आहे? पण मात्र आता रडण्यासाठी अस्मीने डोळ्यामध्ये ग्लेसरिंग घातलेलं असतं आणि ते आता जास्तच झालेलं असतं, स्ट्रॉंग झालेलं असतं. म्हणून आता या मूर्ख अस्मीला त्रास होऊ लागतो. अस्मी ऐश्वर्याला म्हणते, आता लग्न करायचं, सारंगला जिंकायचं म्हटल्यानंतर हे सगळं करावंच लागेल ना. ऐश्वर्या म्हणू लागते, हो ते सगळं ठीक आहे, सारंगशी कर तू लग्न, पण मात्र आपल्यात काय डील झालं हे माहिती ना तुला. सारंगशी लग्नानंतर लांब राहायचं, या घरामध्ये पाळणा हलणार नाही त्याची तू काळजी घ्यायची. इथे आता अस्मी म्हणू लागते, ते सगळं माहिती हो मला. सावली एकदाची सारंगच्या आयुष्यातून निघून गेली ना, तर सारंगच्या या प्रेमाचं दार मी कायमचं बंद करून टाकेल, असं की त्याच्यामध्ये कोणीही एंटर करू शकणार नाही. फक्त मी आणि सारंग आणि आमचा सुखाचा संसार, आमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी घेणार नाहीये. तर ऐश्वर्या म्हणू लागते, की व्हेरी गुड अस्मी, असंच शेवटपर्यंत ठेवायचं. स्वप्न बघणं ही चांगली गोष्ट आहे. सारंग आणि तुझं लग्न झालं ना, अर्धा गेम आपण तिथेच जिंकलो आणि तिलोत्तमाने स्वतः सारंग आणि तुझं लग्न लावून दिलंय म्हटल्यानंतर हा सारंग सुद्धा पुढे काहीही बोलू नाही शकणार. फक्त तिलोत्तमाला वाईट वाटेल म्हणून तो तुझ्या गोष्टी शांतपणे सहन करेल. मला सारंगला उद्ध्वस्त करायचंय, कारण बिझनेसचा सगळा कंट्रोल फक्त एकाच माणसाच्या हातात, तो म्हणजे फक्त सारंग मेहेंदळे. आणि एकदा का सारंग उद्ध्वस्त झाला ना, मेहेंदळे कंपनी आणि रूपम कॉस्मेटिक याची फक्त एकच मालकीण असणार, ती म्हणजे ही ऐश्वर्या मेहेंदळे. आता हे ऐकल्यानंतर अस्मीला तर मोठा धक्काच बसतो. अस्मीच्या डोक्यामध्ये वेगळंच सुरू असतं आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळंच. आणि आता या सगळ्या गोष्टीमुळे नेमकं अस्मी काय करणार आणि ऐश्वर्या काय करणार हे आपल्याला पुढे कळणारच आहे. अस्मी नेमका आता ऐश्वर्याचा उलट डाव तिच्यावरतीच उलटून पाडणार का, किंवा सारंगला आता सावली सापडणार का, असे प्रश्न, असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये पडलेलेच आहे. त्या प्रश्नांची सर्व काही उत्तरं हळूहळू मिळतच जातील. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा. थँक्यू.